मुंबई पुण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव। नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडीमध्ये खुल्या प्रवर्गाकडेच तर ठाण्यात एससी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। याआधीही दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना यंदा ओबीसी आरक्षण का नाही ठरवून सोडत काढल्याचा किशोरी पेडणेकरांचा आरोप। महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढले। भाजप नेते आशिष शेलार यांचं उत्तर। महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर डौला न बसेल, शेलारांची प्रतिक्रिया। पिंपरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर महापालिकांमध्ये महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे तर कोल्हापूर, इचलकरंजी, जळगाव, चंद्रपूर मनपांमध्ये ओबीसी आरक्षण। राजकारणात काहीही घडू शकतं, मनसेच्या बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही घडू शकतं का, या माध्यमाच्या प्रश्नावर उत्तर। कल्याण डोंबिवलीतला प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नाही। राज ठाकरेंशी अंतर्गत चर्चा करू। संजय राऊतांची माहिती। एक वेळ भाजपसोबत निर्णय घेऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही, राऊतांकडून भूमिका स्पष्ट। केडीएमसीतील शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय। ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गट स्थापनेवेळी सरिता म्हस्के गैरहजर। देवदर्शनाला गेल्यानं फोन बंद असल्याचं दिलं स्पष्टीकरण। भाजप बंडखोरांमुळे शिंदेंचे 10 उमेदवार पडले। शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत। सूत्रांची माहिती। निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरूच। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या 2 गटातील वादावर सपकाळ आणि वडेट्टीवारांची रात्री बैठक। एका गटाला महापौरपद तर दुसऱ्या गटाला स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती। अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती। समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ। राजकीय चर्चांना उधाण। मुंब्र्याला हिरवा करायचं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक। सोमय्यांकडून मुंब्र्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दाऊस दौऱ्यात महत्त्वाचे करार। पेण रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार। इनोव्हेशन सिटीतून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची TV9 मराठीला माहिती। बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणाचे न्यायाधीश अचानक बदलले। न्यायाधीश बदलण्याची आरोपी निसार खत्रीची मागणी आधी ठाणे कोर्टाने फेटाळली, मात्र प्रशासकीय आदेशाद्वारे न्यायाधीश बदलल्यानं चर्चांना उधाण। पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर, लवकरच एक चांगला व्यापारी करार होईल। शुल्कवाढीच्या धमक्यांदरम्यान ट्रम्प यांचं मोठं विधान। भारतीय शेअर बाजारात मोठे बदल अपेक्षित। महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात TV9 मराठी नंबर 1। प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवर पाहिला। महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित।